आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हे असे पहिल्या उमेदवार असतील की ज्यावेळी या कल्याण डोंबिवली महानगरपालिका इलेक्शन जाहीर झाले आणि याच्यामध्ये प्रचंड पैशांचा जो काही व्यवहार झाला त्यामुळे बरेचसे लोक बिनविरोध झाले। एवढे मोठमोठे वॉर्ड हे सगळे बघून लोक घाबरले होते की बाबा इथे कोण लढेल की नाही, गरीब लढू शकतो का नाही। त्या सगळ्या संकल्पनेला तडा देऊन लोकांच्या प्रश्नासाठी आज लोकांनी उभं केलेलं सनम मॅडम आहे। आज जनतेचा आवाज आहे, सनम मॅडम हा जनतेचा आवाज आहे आणि त्यांची पूर्ण इच्छा आहे की आमचा हा आवाज सदनामध्ये जावा आणि त्या हिमतीने त्या जोशाने आज त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये या प्रभाग क्रमांक 18 ब मधून त्या लढत आहेत आणि त्यांची निशाणी कबशी आहे। आज आम्ही जी रॅली काढली त्या रॅलीमध्ये एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला आणि लोकांनी दाखवून दिलं की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। किती धनशक्ती मोठी असली तरी जनशक्ती त्याही पेक्षा मोठी आहे आणि जनशक्ती लोकशाहीचा गाभा आहे। लोकांच्या जे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, त्यासाठी जर सोडवायचे असतील तर असे सामाजिक कार्यकर्ते जे लोकांमध्ये अहोरात्र झटतात, त्यांच्या समस्या झटतात, त्यांना निवडून देणं हे लोकांनी आज ठरवलेलं आहे आणि ती जनशक्ती आज आमच्या सनमताईच्या मागे खंबीरपणे उभी आहे। हे आज आम्ही पाहिलं। आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि जे काही जनसमुदाय हा त्यांच्या मागे आहे, हे प्रमुख वोटर आहेत। आज ते कुणालाही न डगमगता त्यांच्या पाठीमागे आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे। आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। त्यांना त्यांची जी निशाणी आहे कबशी, या सगळ्या जनतेने त्या कबशीवरती मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं मी आवाहन करतो आणि त्यांना या माझ्यातर्फे रिपब्लिकन पक्षातर्फे आणि आमचे जे काही कार्यकर्ते त्यांच्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो। मॅडम काय सांगाल, आज आपल्या कार्यालयाचा उद्घाटन झाला आहे? मी सनम शेख प्रभाग क्रमांक 18 ब मधून उमेदवारी घेतलेली आहे। या आज मला अपेक्षाही नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या एरियामधल्या लोकांनी, या वार्डामधल्या लोकांनी मला एवढा म्हणजे मला आज मी सांगू शकत नाही की मी किती आनंदी आहे। असं वाटतं की मी आजच जिंकले उमेदवारी, असा मला आज भास होतोय। कारण एवढा मोठा प्रतिसाद त्या लोकांनी दिला। मी त्यांना बोलवलंही नव्हतं, पण त्या एवढ्या हजारोच्या संख्येने लोक आज या ठिकाणी आले। त्यांनी स्वतःहून रॅली केली, मला शुभेच्छा दिल्या। ताई आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहेत आणि नक्कीच हा विजय हे माझा नसून या संपूर्ण समाजाचा, गोरगरिबांचा विजय हा 15 तारखेला दिसून येईल आणि 16 तारखेला त्याच्यापेक्षाही जास्त थाटामाटात आणि तेवढ्या जल्लोषामध्ये हा साजरा आम्ही करूया। हे जिंकल्याला सर्व समाज हा जिंकेल, हा गरिबाची जीत होईल, एवढंच बोलेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।